मोहाडीतील जनतेने भूमिपुत्राला न्याय द्यावा. प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी करणार. आज मोहाडी येथे ज्येष्ठ नेते विनायक बापूजी शिंदेंच्या हस्ते प्रचार नारळ फोडत होम टू होम प्रचाराला सुरुवात. मोहाडी उपनगरातील जनता माझा परिवार आहे. आज मोहाडीतून एकही उमेदवार नाही का, अशी जनतेची मनात भावना आहे. मोहाडीतील हा भूमिपुत्र जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असे भाकीत केले व मोहाडीतील जनतेच्या बळावर आपण प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी करणार आणि जनताच हया भूमिपुत्राला विजयी करा, अशी भावनिक साद घालत युवा नेते कुणाल पवार यांनी होम होम प्रचाराचा शुभारंभ केला. मोहाडीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे यांच्या हस्ते प्रचार नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली. आम्ही सत्तेसाठी व पैशासाठी नव्हे तर जनतेची सेवा आणि विकास करण्यासाठी निवक्षुक लढवतो, असा शब्द विनायक शिंदे यांनी यावेळी दिला. आज मोहाडी येथील पिंपळादेवी माता मंदिर व अमरनगर मित्रमंडळ येथील मंदिर येथे युवा नेते कुणालच्या प्रचारातून आपली दमदार कामगिरी दाखवायला सुरुवात केली. कुणाल पवार हे प्रभाग क्रमांक 18 मधील प्रमुख दावेदार आहेत. 2018 साली त्याच्या फार कमी मतांनी पराभव झाला होता. पराभवानंतर देखील त्यांनी जनसंपर्क कायम ठेवून मोहाडीतील जनतेची कामं करी होते. आज देखील मोहाडीतील सामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे असे दिसत आहे. आज त्यांनी जरी त्यांची पक्ष निश्चित केली नसेल तरी देखील आपण हया जनतेचे काही देणे आहे, त्यासाठी मी प्रभाग क्रमांक 18 मध्ये माझी उमेदवारी निश्चित केले. यावेळी युवा नेते कुणाल पवार यांच्यासोबत माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे, चंद बाघमारे, डॉ. प्रशांत साळुंखे, भारत पवार, सुरेश देवगावकर, जीवन पाटील, छोटू रवंदळे, रवी देवगावकर, वाल्मिक पाटील, गोरख पाटील, भटू शिंदे, मनोज भदाणे, किरण पाटील, रावसाहेब पाटील, फकीरा ठाकूर, राजू सूर्यवंशी, किशोर पाटील, निखिल शिंदे, दादा ननावरे, एस.बी. पाटील, विशाल देवरे, डॉ. भूषण पिंगळे, संजू शिंदे व प्रभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज मी प्रचार फेरीचा नारळ प्रभाग क्रमांक 18 मधून इच्छुक उमेदवार म्हणून फोडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक 18च्या उमेदवार नागरिकांना, सामान्य जनतेला असं वाटत होतं, मोहाडीकर जनतेला असं वाटत होतं की आपल्या मोहाडीतनं कोणताही दावेदार उमेदवार दिसत नाहीये. त्या अनुषंगाने मी आज आपल्या मोहाडीतून प्रचार फेरीचा नारळ फोडून प्रचारात सुरुवात करत आहे. कारण मोहाडीकर जनतेला आम्ही कधीही वाऱ्यावर सुटू देणार नाही आणि मी माझी उमेदवारी जरी दाखल केली असेल, जरी आज मी इच्छुक उमेदवार असेल तरी एक मोठ्या पक्षाकडे मी मागणी केलेली आहे. विधानसभेला देखील आपण उत्कृष्ट असं काम करून त्यांना दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही गेल्या 7 वर्षामध्ये मी कधी सामाजिक कार्यास थांबलेलं नाहीये आणि माझं कार्य असंही चालू ठेवलेलं आहे. 2018 साली मी याच वार्डातनं 45 मतांनी पराभूत झालो होतो, पण तरी देखील मी माझं काम न थांबवता किंवा माझ्या मनाचा हिरमुस न करता मी माझं काम चालू ठेवून मोहाडीकर जनतेच्या कंटिन्यू सोबत राहिलेलो आहे आणि त्याचाच आधार घेत मोहाडीकर जनता येणाऱ्या काळामधील या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील माझ्यासोबत राहील, हीच माझी आशा बाळगून मोहाडीकर जनतेसाठी मी खास करून आणि प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांसाठी खास करून मी उमेदवारी माझी जाहीर करत आहे.